भिंतींनाही कान असतात असं म्हणतात, पण आता तर तुमच्या कारलाही डोळे आलेत। मी असं का म्हणतीये सांगते, तर ऐका। आजच्या स्मार्ट कार तुम्ही कुठे जाता, किती वेगात गाडी चालवता, अचानक ब्रेक मारता का, सीट बेल्ट लावलाय की नाही, एवढंच नाही तर काही कार तुमच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि थकवाई ट्रॅक करतात। म्हणजे कार आता फक्त वाहन राहिलेली नाहीये, ती चालती बोलती सीसीटीव्ही झालीये। म्हणजेच आता तुमच्या कार मधल्या प्रायव्हसीला काहीच अर्थ उरलेला नाहीये। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा डेटा इन्शुरन्स कंपन्यांपर्यंत पोहोचू शकतो। जर सिस्टीमला वाटलं की तुमचं ड्रायव्हिंग रिस्की आहे, तर तुमचा इन्शुरन्स हप्ता वाढू शकतो। काही कंपन्या तर डिस्काउंटच्या नावाखाली 24 तास तुमच्या ड्रायव्हिंगवर नजर ठेवतात, म्हणजे सवलत कमी आणि नजर जास्त। तज्ञ सांगतात की आजच्या इंटरनेट कनेक्टेड कार म्हणजे चाकांवर चालणाऱ्या कॉम्प्युटर आहेत। फोन कारला कनेक्ट करणं, नेव्हिगेशन वापरणं किंवा स्मार्ट फीचर ऑन ठेवणं, यातून तुमचा डेटा सतत जमा होत असतो। आणि अनेकदा लोकांना हेही कळत नाही की त्यांची माहिती कुठे वापरली जाते। म्हणून पुढच्या वेळी कारमध्ये बसलात तेव्हा फक्त सीट बेल्ट नाही तर प्रायव्हसी सेटिंग्सही तपासा। कारण आजच्या काळात प्रश्न फक्त कार किती स्मार्ट आहे हा नाहीये, तर तिला तुमच्याबद्दल किती माहिती आहे हाही आहे। आणि हो, तुमचे ते भावनेत गाडी चालवणारे मित्रमैत्रिणी, रिलेटिव्ह असतील ना, जे ब्रेकअप पेक्षा एक्सिलेटरवर जास्त विश्वास ठेवतात, त्यांना आणि तुमच्या डिजिटल कार प्रेमींना ही माहिती नक्की शेअर करा।